18व्या शतकामध्ये इतिहास या ज्ञानशाखेचा उदय झाला. सुरुवातीच्या कालखंडामध्ये इतिहास हा फक्त राजकीय घटना, घडामोडी यांचीच नोंद घेणारा विषय म्हणून ओळखला जात होता. परंतु कालांतराने इतिहासामध्ये राजकीय घटना, घडामोडी यासोबतच आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या घटकांचा समावेश होऊ लागला. अलीकडच्या काळात इतिहास हा सबाल्टर्न हिस्ट्री या घटकाच्या अनुषंगानेही मांडला जाऊ लागलेला आपल्याला दिसून येतो. एकंदरीतच इतिहास या ज्ञानशाखेचे स्वरूप आणि व्याप्ती ही खूप अधिक प्रमाणात वाढत गेलेली आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रारंभिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करत आहोत. साहजिकच या कालखंडाचा विचार हा सुद्धा वेगवेगळ्या पैलूंच्या आधारे करण्यात आला आणि त्यामुळंच या प्रारंभिक भारताच्या इतिहासामध्ये भाषा, साहित्य, मूर्तिकला यासारख्या कला आणि त्याचबरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या क्षेत्रामध्येही कोणकोणत्या स्वरूपाची प्रगती झाली, हे समजून घेण्याचा प्रयत्नही संशोधकांनी केला. आपण आजच्या या मार्गदर्शन सत्रामध्ये याच गोष्टींचा समावेश करणार आहोत. याच गोष्टींचा आढावा हा घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर सचिन ओहोळ, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ यांच्या मार्फत क्षेत्रीय भाषांमधून मार्गदर्शन वर्गांचे आयोजन हे करण्यात येत असते. या अंतर्गत आपण हिस्ट्री ऑफ इंडिया पार्ट सेकंड यामधील BHIC 103 या विषयाच्या अंतर्गत माहिती पाहत आहोत. आज आपण 14 ते 16 या युनिटचा एकत्रित आढावा घेणार आहोत. यामध्ये अर्थातच कला क्षेत्र आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्र या अनुषंगाने आपण माहिती पाहणार आहोत. या अगोदर जे आपले संपर्क सत्र झालेले होते, तर त्या संपर्क सत्रामध्ये आपण शिल्प आणि शिल्पकार तसेच धर्म आणि धार्मिक प्रथा या 2 युनिटचा एकत्रितरित्या विचार केलेला होता. साहजिकच या 2 युनिटचा विचार करत असताना सर्वप्रथम आपण शिल्प आणि शिल्पकार या संकल्पनेचा अभ्यास हा केलेला होता. त्याचबरोबर शिल्प आणि शिल्पकार या घटकाच्या अध्ययनाच्या स्वरूपामध्ये किंवा अध्ययनाच्या कोणकोणत्या समस्या आहेत त्याचाही विचार केलेला होता. ज्यावेळेस आपण शिल्प आणि शिल्पकार या घटकाचा विचार करतो, तर त्यावेळेस साहजिकच या कालखंडाच्या अनुषंगाने जी साधने आहेत तर ती फारच तुरळक अशा स्वरूपाची आढळून येतात. यामध्ये खूप अधिक प्रमाणामध्ये आपणास उल्लेख प्राप्त होत नाहीत उपलब्ध असणाऱ्या साहित्यामधून. साहजिकच ही एक मोठी समस्या असलेली दिसून येते. साहजिकच या गोष्टीकडं इतिहास अभ्यासकांचंही फारसं लक्ष गेलेलं दिसून येत नाही. तरी सुद्धा बऱ्याचशा इतिहास अभ्यासकांनी अलीकडच्या काळातील इतिहास अभ्यासकांनी उत्तर तसेच दक्षिण भारतातील शिल्प उत्पादन या संदर्भामधील संशोधन हे केलेले दिसून येते. यामध्येच त्या शिल्प व्यवसायाचे वेगवेगळे संघ असतील, या संघाच्या अनुषंगानेही अभ्यास झालेला आपणास दिसून येतो. प्रारंभिक भारताच्या इतिहासात किंवा मौर्योत्तर कालखंडामध्ये धर्म आणि धार्मिक प्रथा यामध्ये काय बदल झालेला होता याचा आढावा हा सुद्धा आपण घेतलेला होता. विशेषतः या कालखंडातील धर्म हा काहीसा पौराणिक हिंदू धर्म हा बनलेला आपल्याला दिसून येतो. या अगोदरचा जो काही धर्म आहे तर तो वैदिक हिंदू धर्म अशा स्वरूपाचा होता. तर आता याची जी वाटचाल आहे तर ती पौराणिक हिंदू धर्माच्या संदर्भाने आपल्याला झालेली दिसून येते. साहजिकच हा जो पौराणिक हिंदू धर्म आहे तर या पौराणिक हिंदू धर्माची काय वैशिष्ट्य आहेत तेही आपण जी होती तर ती समजून घेतलेली होती. याचबरोबर भक्ती आंदोलन, तंत्रवाद यासारख्या संकल्पना किंवा या कालखंडामध्ये उदयास आलेल्या या चळवळींची माहिती सुद्धा आपण जी होती तर ती पाहिलेली होती. अर्थातच आजच्या आपल्या या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण 14 ते 16 या 3 युनिटचा एकत्रितरित्या आढावा घेणार आहोत आणि त्या अंतर्गत आपण भाषा, साहित्य, मूर्तिकला, वास्तुकला, विज्ञान आणि तंत्रज्ञान
या सर्व विषयांची एकत्रितरित्या माहिती घेणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे विषय एकत्रितरित्या घेण्याचं एक महत्त्वाचं कारणही असलेलं आपल्याला दिसून येतं. आपल्याला माहिती आहे, की अ, आपण अ, या वर्षापासून किंवा काही ठिकाणी मागील वर्षापासून सुद्धा जे आहेत, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी झालेली आपल्याला दिसते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे 2020 या धोरणानुसार आपल्या अभ्यासक्रमामध्ये काहीसे बदल हे झालेले आपणास आढळतात. त्यामधील सर्वात महत्त्वाचा बदल जो आहे, तर तो म्हणजे आता पदवी अथवा पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या किंवा या अगोदरच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा जो आहे, तर तो आय-के-एस या विषयाच्या नावाने समावेश झालेला दिसून येतो. आय-के-एस म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टम किंवा ज्याला आपण भारतीय ज्ञान व्यवस्था असे म्हणतो. अर्थातच भारतीय ज्ञान व्यवस्था याचा अर्थ किंवा असा आहे, की आपण भारताचा इतिहास ज्यावेळेस अभ्यासतो किंवा ज्यावेळेस आपण भारताच्या ज्ञानाच्या परंपरेचा विचार करतो, तर त्यावेळेस बऱ्याचदा आपण आधुनिक पूर्व कालखंडामध्ये भारतात ज्ञाननिर्मिती होत होती की नव्हती याविषयी फारसं जे आहे तर ती चर्चा करत नाही किंवा बरेच विद्यार्थ्यांना असंही वाटण्याची शक्यता असते, की भारतामध्ये आधुनिक पूर्व कालखंडामध्ये कुठल्याही स्वरूपाची ज्ञाननिर्मिती ही झालेली नव्हती. परंतु ते तितकंसं योग्य असलेलं आपल्याला दिसून येत नाही. तर आधुनिक पूर्व कालखंडामध्येही भारतीयांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जे आहेत, तर ती आपली प्रगती, त्याचा ठसा हा उमटवलेला दिसून येतो. आपण आपले जे विषय आज अभ्यासणार आहोत, तर ते एक प्रकारे भारतीय ज्ञान परंपरेच्या अनुषंगानेच असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजेच आधुनिक पूर्व कालखंडामध्ये आपण साहित्य, भाषा, मूर्तिकला, वास्तुकला, चित्रकला, विज्ञान, तंत्रज्ञान अशा सर्व क्षेत्रांमध्ये काही प्रमाणात का होईना, पण ज्ञाननिर्मिती ही केलेली होती. तर त्या ज्ञाननिर्मितीचा एकत्रितरित्या आपण विचार करू शकतो. त्या अनुषंगानेही आजच्या आपण मार्गदर्शन सत्रांमध्ये या टॉपिकचा किंवा या घटकांचा एकत्रितरित्या विचार हा करत आहोत. सर्वप्रथम आपण भाषा आणि त्या अनुषंगाने साहित्य याचा विचार करणार आहोत. सर्वप्रथम आपण भाषा म्हणजे काय आणि लिपी म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. भाषा याचा अगदी सोपा अर्थ आपण सांगू शकतो. भाषा म्हणजे ध्वनी. आपण आपल्या तोंडाच्या द्वारे किंवा तोंडाचा वापर करून एक प्रकारचा ध्वनी ज्यावेळेस आपण प्रारंभिक भारताच्या इतिहासाची साधने ही आपल्या अ, अभ्यासामध्ये आपण अभ्यासलेली होती BHIC 101 या विषयाच्या अनुषंगाने. त्यावेळेस आपण वेगवेगळ्या भाषांमधून असणाऱ्या साधनांचा विचार हा केलेला होता आणि त्यामुळं भाषा हे एक इतिहासाचं माध्यम सुद्धा आपण म्हणू शकतो. भारतामध्ये जे साहित्य निर्माण झालं, तर ते साहित्य हे लिखित आणि मौखिक परंपरेच्या आधारे जे होतं, तर ते निर्माण झालेलं होतं. या संदर्भामध्ये असा प्रश्न निर्माण होतो, की बाबा भारतामध्ये साहित्याची कोणती परंपरा होती? ती मौखिक होती की लिखित होती? तर या संदर्भामध्ये अभ्यासकांनी असं मत व्यक्त केलेलं आहे, की सुरुवातीच्या कालखंडामध्ये भारतामध्ये असणारं साहित्य किंवा भारतीय भाषांमध्ये असणारं साहित्य हे मौखिक स्वरूपाचं होतं. त्यामुळं ही जी काही परंपरा आहे, तर ती भारतीय भाषेची परंपरा ही मौखिक परंपरा होती. परंतु विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या, की सुरुवातीला जरी आपण विशेषतः वैदिक वाङ्मयाचा विचार केला, तर वैदिक वाङ्मय हे श्रुती स्वरूपाचं होतं किंवा ते जे काही आहे, तर ते पिढ्यानुपिढ्या ऐकून ते नंतरच्या पिढ्यांकडे पोहोचवण्याचं काम जरी केलं गेलं असलं, तरी सुद्धा नंतरच्या काळात हीच मौखिक परंपरेद्वारे प्राप्त झालेलं ज्ञान हे लिखित स्वरूपामध्ये सुद्धा आलेलं आपल्याला दिसून येतं. साहजिकच भारताच्या ज्ञान परंपरेचा विचार करत असताना किंवा भारताच्या भाषा परंपरांचा विचार करत असताना, भारताच्या साहित्य परंपरेचा विचार करत असताना, भारतामध्ये मौखिक परंपरेबरोबरच नंतरच्या काळात लिखित परंपरा सुद्धा अस्तित्वात आली, हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. भारत हा एक विविधतेने नटलेला देश आहे. साहजिकच भारतामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या भाषा या अस्तित्वात असलेल्या आपल्याला दिसून येतात आणि त्या भाषांचे आपण काही गट हे सुद्धा करू शकतो.
विशेषतः आपण हे प्रारंभिक भारताच्या इतिहासाच्या अनुषंगाने करत आहोत, हेही आपण या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. प्रारंभिक भारताच्या इतिहासामध्ये प्रामुख्याने 2 भाषा गट हे आपणास आढळून येतात. पहिला जो गट आहे त्याला आपण इंडो आर्यन अशा स्वरूपाच्या भाषा म्हणत असतो. या भाषांमध्ये जे काही आहे तर ते संस्कृत आणि संस्कृतेतर म्हणजे संस्कृत भाषेसोबतच ज्या काही इतर इतर भाषा आहेत किंवा ज्याला आपण प्राकृत भाषा असं म्हणतो, तर त्यांचा समावेश हा आपणास इंडो आर्यन या भाषा गटामध्ये करता येतो. तर या व्यतिरिक्त जे काही तामिळ सॉरी द्राविड भाषा किंवा जी काही दक्षिण भारताच्या भाषा आहेत, तर त्या भाषा गटांसाठी द्राविडी भाषा हा शब्द प्रयोग केलेला आपणास आढळतो. आपण आता काही भाषांची माहिती ही समजून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण पाहणार आहोत ते म्हणजे संस्कृत भाषा. या भाषेला संस्कृत असं नाव जे आहे तर ते का देण्यात आलेलं आहे? तर याविषयी आपण माहिती पाहू शकतो. त्याच्यामध्ये हा जो संस्कृत शब्द आहे, तर तो सम प्लस कृ किंवा सम अधिक कृ म्हणजे चांगले करणे किंवा नियमबद्ध करणे असा या शब्दाचा अर्थ होतो. सुरुवातीच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस ही जी भाषा अस्तित्वात आली, तर त्याला संस्कृत म्हणण्याचं कारण असं आहे, की पाणिनी या व्यक्तीने जे आहेत, तर ते सर्वप्रथम या भाषेचं व्याकरण हे केलं. म्हणजे थोडक्यात त्याने ही भाषा ही नियमबद्ध केली आणि म्हणून नियमबद्ध झालेली भाषा ती संस्कृत या अर्थी या भाषेला संस्कृत असं नाव हे देण्यात आलं. थोडक्यात व्याकरणकार पाणिनी याने या भाषेला व्याकरणाच्या नियमात बसवले म्हणून या भाषेला संस्कृत भाषा असं नाव देण्यात आलं. अर्थात मग त्या अगोदरची जी काही भाषा होती त्याला वैदिक असं नाव देण्यात आलेलं होतं. म्हणजे थोडक्यात काय तर पाणिनी या व्यक्तीने या भाषेला व्याकरणाच्या नियमात बसवलं म्हणून वैदिक असणारी भाषा ही संस्कृत भाषा म्हणून ओळखली जाऊ लागली. भारतातील अर्थातच अत्यंत प्राचीन असणारी जी काही भाषा आहे, तर त्यामध्ये या संस्कृत भाषेचा समावेश होतो. त्यानंतर प्राकृत भाषा, त्याचंही आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत, की गौतम बुद्धांच्या कालखंडामध्ये ज्या भाषा बोलल्या जात होत्या, तर त्या संस्कृतपेक्षा तुलनेने सोप्या होत्या. त्या एकंदरीतच बोलीभाषा होत्या आणि अशा ज्या काही बोलीभाषा होत्या, तर त्या बोलीभाषांना आपण प्राकृत असं जे आहे, तर ते म्हटलं जातं. या भाषा यांना प्राकृत किंवा या भाषांचं एक वैशिष्ट्य किंवा संस्कृतपेक्षा या भाषांचं वेगळेपण असं आहे, की या भाषा ज्या आहेत, तर त्या नियमबद्ध केलेल्या नव्हत्या. मात्र नंतरच्या कालखंडामध्ये या भाषा ज्या आहेत, तर त्याही त्यांचं नियमबद्ध पद्धतीने करण्यात आलेलं आपल्याला दिसून येतो. विशेषतः आपण पाली भाषेच्या अनुषंगाने म्हणू शकतो, की पाली भाषेचं व्याकरण हे सुद्धा नंतरच्या कालखंडामध्ये बनवण्यात आलं. परंतु सुरुवातीच्या कालखंडामध्ये या भाषा या काही अंशी बोलीभाषा किंवा या भाषा ज्या आहेत, तर त्या बोलीभाषा म्हणून वापरात होत्या. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये जे आहेत, तर ते यांनाही नियमबद्ध करण्यात आलेल्या आपणास आढळून येतं. साधारणतः या भाषांमध्ये जे आहे, तर ते 2ऱ्या आणि 3ऱ्या शतकानंतर ही साहित्य निर्मिती झालेली आपणास दिसून येते. प्राकृत भाषांमध्ये आपण पाली, अर्धमागधी, अपभ्रंश, सिंहली, भूत भाषा या भाषांचा समावेश हा करू शकतो. पाली आणि अर्धमागधी या भाषांच्या अनुषंगाने काही माहिती आपल्याला सांगता येऊ शकते. ते म्हणजे पाली भाषा या शब्दाचा अर्थ काय होतो? तर या भाषेच्या नावाचा अर्थ होतो ते म्हणजे बुद्धवचन. आपल्या सर्वांना माहिती आहे, की गौतम बुद्ध यांनी आपल्या धर्माचा प्रचार करण्यासाठी जी भाषा वापरली ती भाषा खरं तर पाली होती. कारण की ही जी भाषा आहे तर ती जनसामान्यांची भाषा होती. मगध या परिसरामध्ये या भाषेचा वापर हा केला जात होता. साहजिकच त्यांची भाषा गौतम बुद्धांनी जी भाषा वापरली ती भाषा म्हणूनही आपण पाली भाषेचा निर्देश जो आहे तो करू शकतो. साहजिकच पाली या शब्दाचा अर्थ बुद्धवचन असा सुद्धा होत असलेला आपल्याला दिसून येतो आणि 13व्या शतकामध्ये या भाषेला जे आहे तर ते अशा स्वरूपाचं नाव हे मिळालेलं आपल्याला दिसून येतं. या अगोदर याला मागधी
अशी भाषा सुद्धा जी आहे, तर ते म्हटलं जात होतं. कारण की मगध या परिसरामध्ये जी भाषा बोलली जात होती, त्या भाषेला मागधी असं म्हटलं जात होतं. परंतु 13व्या शतकामध्ये याच भाषेला अ, गौतम बुद्धांच्या वचनांचा आधार घेऊन पाली भाषा असं संबोधण्यात आलं. बौद्ध धर्माचे जे साहित्य आहे, तर ते आपणास पाली भाषेमध्ये असलेलं आपणास आढळतं. पाली भाषेसोबतच आर्धमागधी ही सुद्धा प्रारंभिक भारताच्या इतिहासामधली एक महत्त्वाची भाषा असलेली आपणास आढळते. विशेषतः जैन धर्माचे जे काही धर्मग्रंथ आहेत, तर ते आपणास अर्धमागधी या भाषेमध्ये असलेले आढळतात. यानंतर अपभ्रंश या भाषेचा उच्चार सुद्धा आपण करू शकतो. अपभ्रंश हा शब्द आपण हल्लीच्या कालखंडामध्ये सुद्धा म्हणतो, की बाबा एखाद्या गोष्टीचा एखाद्या व्यक्तीने अपभ्रंश केला. म्हणजे ती जी काही गोष्ट आहे, जी मूळ गोष्ट आहे, तर त्या मूळ गोष्टीपेक्षा त्याच्यामध्ये वेगळेपण ज्यावेळेस असतं, तर त्यावेळेस त्याला अपभ्रंश असं म्हणतो. खरं तर या अपभ्रंश भाषेलाही तशाच स्वरूपाचं नामाभिधान असलेलं आपणास दिसून येतं, की याला अपभ्रंश का म्हटलेलं होतं? तर दंडी नावाचा जो काही आहे व्याकरणकार याने असं म्हटलेलं आहे पहा, की संस्कृतपासून पथभ्रष्ट झालेली भाषा म्हणजे अपभ्रंश. म्हणजे अगोदरच जे आहे तर ती संस्कृत भाषेचाच वापर केला जात होता. परंतु संस्कृतमध्ये काही गोष्टींचा जो काही आहे तर तो शिरकाव झाला. ती जी काही भाषा आहे तर ती त्याच्या मूळ नियमापासून काही प्रमाणामध्ये जी काही आहे तर ती पथभ्रष्ट झाली आणि म्हणून त्याला जे काही आहे तर ती एक वेगळी भाषा म्हणून अपभ्रंश असं म्हणण्यात आलं. विशेषतः पश्चिम भारतामध्ये याचा जो काही आहे तर तो उदय झालेला दिसून येतो. त्याचबरोबर सिंहली ही एक तामिळ प्रभावित भाषा आपल्याला आढळते. शिलालेख आणि साहित्य याद्वारे याचा विकास हा झालेला आपल्याला आढळतो. भूत भाषा नावाची एक भाषा किंवा त्यालाच पिशाच्य भाषा किंवा पैशाची भाषा असं सुद्धा जे येतं ते म्हटलेलं आहे. आपण मागाशी उल्लेख केला तोच दंडीत नावाच्या विद्वानाने या भाषेचा वापर जो आहे तर तो केलेला आपल्याला आढळतो. याशिवाय या अगोदरच्या ज्या काही भाषा आहेत, तर त्या आपण इंडो आर्यन याच्यामध्ये समावेश होतो. तर द्राविडी भाषा म्हणजे दक्षिण भारतातल्या ज्या काही भाषा आहेत, तर त्यांना आपण द्राविडी भाषा म्हणतो. त्यामध्ये कन्नड ही आपल्यास माहिती आहे पहा 6व्या शतकाच्या अखेरीस ही भाषा जी आहे, तर ते उदयास आली आणि 9व्या शतकामध्ये याच्यामध्ये साहित्य निर्मिती ही सुद्धा झालेली आढळते. तेलुगू ही सुद्धा 6व्या शतकाच्या अखेरीसच उदयास आलेली आहे आणि याच्यामध्ये 11व्या शतकात साहित्य निर्माण झालेलं आहे. तामिळ भाषा ही तशी प्राचीन भाषा असलेली दिसते. इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्येच याचा उदय जो आहे तर तो झालेला आहे. विशेषतः संगम साहित्याच्या कालखंडामध्ये या तामिळ भाषेमध्ये खूप विपुल स्वरूपाचं साहित्य निर्माण झालेलं आहे. तर मल्याळम ही भाषा सुद्धा 9व्या शतकात उदयास आलेली आहे. एकंदरीतच या भाषांची प्राचीनता लक्षात घेता यापैकी अनेक भाषा या आपणास अभिजात भाषा या गटामध्ये सुद्धा ज्या आहेत, तर ते समावेश झालेल्या दिसतात. त्याचं कारण हेच आहे, की या भाषांमध्ये यांचा असणारा उदय आणि त्याचबरोबर याच्यामध्ये असणारं साहित्य हे जे आहेत, तर ते जवळपास 2500 वर्षांपेक्षा अधिक कालखंडापासून अस्तित्वात आहे आणि म्हणून या भाषा अभिजात भाषा गटामध्ये समावेश होतो. आणि मराठी भाषा ही सुद्धा जी काही आहेत, तर ती त्यामुळेच अभिजात भाषा ही बनलेली आपणास आढळते. आता या वेगवेगळ्या भाषातील असणाऱ्या साहित्याविषयी म्हणजे या नक्की भाषा काय आहेत, हे अगदी आपण वेगाने समजून घेतलं. आता या भाषेतील साहित्य हे सुद्धा काही वेगानेच आपण समजून घेणार आहोत. संस्कृत भाषेचं जे साहित्य आहे, तर त्याचे आपण काही गट करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ वैदिक साहित्य, की जे वेद आणि इतर वाङ्मय जे काही आहे, त्याला आपण वैदिक साहित्य असं म्हणतो. महाकाव्य ज्याच्यामध्ये रामायण आणि महाभारत यांचा समावेश होतो. पुराण ग्रंथ, की ज्यांची संख्या ही 18 असलेली दिसून येते. ज्यावेळेस आपण पुराण म्हणतो, तर त्यावेळेस 18 पुराण जशी आहेत, तशीच 18 उपपुराण ही सुद्धा जी आहेत, तर ती आहेत. हेही लक्षात घेतलं पाहिजे. ज्यावेळेस आपण संस्कृत भाषेचा विचार करतो किंवा त्यातील साहित्य हा शब्द वापरतो, तर ते अर्थातच त्यावेळेसचं जे नाटक आहे किंवा रूपक आहे, हे संस्कृत भाषेचं एक फार मोठं वैभव असलेलं आपल्याला दिसतं. विशेषतः कालिदास.
महाकवी कालिदास किंवा श्रेष्ठ दर्जाचा नाटककार कालिदास यांचं जी काही रचना आहेत, तर त्या संस्कृत भाषेमध्येच असलेले आपणास दिसून येतात. आज जे आपण संस्कृत ही एक अभिजात भाषा म्हणून म्हणत असतो किंवा जगभरामध्ये ती जी आहे तर ती अभिजात भाषा म्हणून ओळखली जाते. त्याचं कारणच हे आहे, की आमच्या या संस्कृत भाषेमध्ये जे काही आहेत, तर ते नाटक, कला या क्षेत्रामध्ये जे आहेत, तर ती खूप अधिक प्रमाणात प्रगती झालेली होती आणि म्हणूनच आणि त्यामधील अर्थातच महाकवी जो आहे तर तो कालिदास किंवा श्रेष्ठ दर्जाचा नाटककार कालिदास यांचं योगदान हे आपण अर्थातच फार महत्त्वपूर्ण मानतो. त्याचबरोबर ऐतिहासिक साहित्य हे सुद्धा संस्कृत भाषेमध्ये निर्माण झालेले आपणास दिसून येते. विशेषतः एखाद्या राजाच्या दरबारी असणाऱ्या व्यक्तीने किंवा लेखकाने त्या राजाच्या विषयी लिहिलेलं जे काही स्तुतीपर जे काही आहे साहित्य, कलाकृती हे ऐतिहासिक साहित्य याच्यामध्ये जे आहेत, तर ते समाविष्ट होतं. विशेषतः हर्षवर्धन याच्या कालखंडापासून भट्ट याने लिहिलेलं जे हर्षचरित्र आहे, तर ते खऱ्या अर्थाने एक प्रकारे जे काही आहे, तर ते राजाचं स्तुती करणारं किंवा राजाचं एक प्रकारचं चरित्र म्हणून आपण त्याचा उल्लेख जो आहे तर तो करू शकतो. त्याचबरोबर संस्कृत भाषेमध्ये वेगवेगळ्या भौतिक शास्त्रांची माहिती देणारे सुद्धा ग्रंथ आहेत. भौतिक शास्त्र ज्याच्यामध्ये आपण विज्ञान, तंत्रज्ञान, गणित यासारख्या गोष्टींचा समावेश आपण जे आहे तर ते करू शकतो. कारण की यामधून जे आहे तर ते बऱ्याचशा जे काही आहे तर ती माहिती ही आपणास मिळू शकते. एकंदरीतच संस्कृत भाषेमध्ये असणारं साहित्य हे खूप व्यापक, विपुल अशा स्वरूपाचं साहित्य हे असलेले आपल्याला दिसते. जसं संस्कृत भाषेमध्ये विपुल प्रमाणात साहित्य आहे, तसंच प्राकृत भाषेमध्ये सुद्धा विपुल प्रमाणात साहित्य उपलब्ध आहेत. काही उल्लेख आपण करू शकतो त्याच्यामध्ये पाली भाषा, की ज्याला आपण बुद्ध वचन अ, असं त्याचं जे काही आहे, तर ते या अर्थाने 13व्या शतकात त्याचं पाली असं नामांतर करण्यात आलं. तर या भाषेमध्ये त्रिपिटक नाही का याचा समावेश होतो. म्हणजे हे बौद्ध धर्माची माहिती देणारं जे काही आहे, तर ते साहित्य याच्यामध्ये अधिक प्रमाणात आहे. त्रिपिटक किंवा त्याच्या नावानुसार जे काही आहे, तर ते 3 पेट्या, ज्ञानाच्या पेट्या असं त्याचा जो काही आहे, तर तो समावेश होतो. विनय पिटक, सुत्त पिटक, अभिधम्म पिटक अशा स्वरूपाचे पिटक हे आहेत. त्याचबरोबर जातक कथा आहेत, थेर गाथा आणि थेरी गाथा हे पण आहेत. बौद्ध धर्मामध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेले आणि आजन्म ब्रह्मचारी राहून बौद्ध धर्माला स्वतःला जे काही आहेत, तर ते अर्पण केलेले जे व्यक्ती आहेत, तर अशा पुरुषांना थेर म्हणतात, तर अशा स्त्रियांना थेरी असं म्हटलं जातं. यांनी ज्या काही कविता रचलेल्या आहेत, त्यांना थेर गाथा आणि थेर गाथा असं अनुक्रमे म्हटलं जातं. पाली भाषेबरोबरच आगधमागधी भाषेमधीलही साहित्य आपण सांगू शकतो, ज्यामध्ये आगम आणि बारांग यांचा उल्लेख आपण करू शकतो. महाराष्ट्री प्राकृत किंवा ज्याला मराठी भाषा असंही आपण म्हणतो. तर ही भाषा सुद्धा अभिजात भाषा याचा दर्जा याला मिळालेला आहे. याचं कारण काय? तर त्याचं कारण बऱ्याचशा गोष्टी जरी असतील, तरी त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं कारण हे आपल्या प्रारंभिक भारताच्या इतिहासामध्ये सुद्धा दडलेलं आहे. हे विद्यार्थ्यांना आपण समजून घेतलं पाहिजे. कारण की प्रारंभिक भारताच्या इतिहासामध्ये विशेषतः सातवाहन कालखंडाचा आपण या ठिकाणी संदर्भ देतो. सातवाहन कालखंडामध्ये राजा हाल हा होऊन गेलेला होता आणि या राजा हाल याने गाथा सतसई किंवा आपण अगदी त्याचं मराठी पूर्ण भाषांतर करायचं झालं तर आपण गाथा सप्तशती असा त्याचा जो काही आहे तर तो उल्लेख करू शकतो. हा जो ग्रंथ आहे गाथा सप्तशती म्हणजेच काय तर 700 गाथांचा समावेश असणारा ग्रंथ आहे आणि हा ग्रंथ मराठीमध्ये किंवा महाराष्ट्री प्राकृतमध्ये लिहिलेला आहे. साहजिकच हा ग्रंथ किंवा या ग्रंथाच्या आधारेच मराठी भाषा ही अगदी 2500 वर्षांपासून अस्तित्वात आहे आणि त्याच्यामध्ये साहित्य निर्मिती ही होत होती, हे दर्शविणारा हा ग्रंथ किंवा हा पुरावा हा सादर करण्यात आला आणि या पुराव्याच्या आधारेच मराठी भाषा याला एक प्रकारे अभिजात दर्जा मिळण्याचा मार्ग हा सुद्धा जो काही आहे, तर तो मोकळा झाला. अर्थातच इतर गोष्टींचं योगदानही आपण नाकारत नाही आहोत. परंतु या ग्रंथाने त्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावलेली होती, याकडे आपण
लक्ष देणं आवश्यक आहे. तामिळ भाषेतील साहित्य जे आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये संगम साहित्य याचा उल्लेख जो आहे तर तो करावा लागतो. प्राचीन कालखंडामध्ये तमिळ परिसरामध्ये किंवा तामिळनाडूच्या परिसरामध्ये किंवा एकूणच दक्षिण भारतामध्ये जे काही आहेत, तर 3 म्हणजे 3 परिषदांचे आयोजित करण्यात आलेले होते. विद्वान लोकांच्या 3 परिषदांचं जे आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या 3 परिषदांमधून जे साहित्य निर्माण झालेलं आहे, त्या साहित्याला आपण संगम साहित्य म्हणतो. संगम या शब्दाचा अर्थ विद्वानांची परिषद असा होतो आणि या विद्वानांच्या 3 परिषदा झालेल्या होत्या आणि विद्वानांच्या झालेल्या या 3 परिषदांमधून जे साहित्य निर्माण झालं, त्या साहित्याला आपण संगम साहित्य असं म्हणतो. या संगम साहित्यामध्ये वेगवेगळ्या ग्रंथांचा समावेश होतो. त्यामध्ये टोलकापियम याचा उल्लेख आपण या ठिकाणी करणार आहोत. या टोलकापियमने जे काही आहे, तर ते टोलकापियर नावाचा ग्रंथ जो आहे, तर तो लिहिलेला आहे आणि हा एक व्याकरण ग्रंथ आहे. आणि आपणा सर्वांना माहिती आहे, की भाषा ही व्याकरणाच्या अ, अनुषंगानेच चालत असते किंवा खऱ्या अर्थाने एखाद्या भाषेला नियमबद्ध हे व्याकरणाच्या साहाय्यानेच केलं जातं आणि त्यामुळं हा टोलकापियमचा टोलकापियर हा ग्रंथ महत्वाचा आहे. अर्थातच वेगवेगळ्या ग्रंथांची निर्मिती या ठिकाणी झालेली आपणास आढळून येते. त्याच्यामध्ये काही उल्लेखही आपण या ठिकाणी करू शकतो. तुमच्या स्लाइडमध्ये नसतील तरी त्याच्यामध्ये पत्तू पातू, एत्तू थोकाय, पादिनिक्की, कल्कनक्को असे जे काही ग्रंथ आहेत, तर हे ग्रंथ सुद्धा या परिषदांमध्ये निर्माण झालेले दिसून येतात. एकंदरीतच प्रारंभिक भारताच्या इतिहासामध्ये किंवा आपण आता मौर्योत्तर कालखंडाचा विचार करत आहोत, तर मौर्योत्तर कालखंडाच्या इतिहासामध्ये इंडो आर्यन आणि द्राविड अशा भाषांमध्ये विपुल प्रमाणामध्ये साहित्य हे निर्माण झालेलं होतं. याचा आढावा या ठिकाणी आपण घेतलेला आहोत. तर एकंदरीतच भाषा आणि साहित्य या अनुषंगाने आपण एवढ्या मुद्द्यांची चर्चा केली. थोडक्यात आपण कोणकोणत्या भाषा होत्या आणि त्या भाषांमध्ये काय साहित्याची निर्मिती झालेली होती, तर ते या ठिकाणी आपण अभ्यास केला. त्यानंतर आपण कला क्षेत्राकडे येणार आहोत. त्याच्यामध्ये मूर्तिकला या कलेच्या संदर्भामध्ये आपण सर्वप्रथम माहिती पाहूया. सर्वप्रथम मूर्ती म्हणजे काय? या गोष्टीकडं आपण येणार आहोत आणि दुसरा प्रश्न म्हणजे मूर्तिपूजा का निर्माण झाली असावी? त्याच्याकडेही आपण जो आहे तर ते थोडक्यामध्ये येणार आहोत. सर्वप्रथम मूर्ती म्हणजे काय? हे आपण जे आहे तर ते समजून घेणार आहोत. मूर्ती म्हणजे आपण सांगू शकतो, की ज्यावेळेस एखादी गोष्ट ही आपल्या डोळ्यांना दिसणारी असते, तर अशा गोष्टींना आपण मूर्त अशा स्वरूपामध्ये जो काही आहे तर तो शब्द वापरला जातो. खरं तर 2 शब्द आपण वापरतो मूर्त आणि अमूर्त असा आपण शब्द वापरत असतो, की जी गोष्ट आपल्या डोळ्यांना दिसते, अशी गोष्ट म्हणजे मूर्त. तर जी गोष्ट अस्तित्वात असते, परंतु आपल्याला दिसू शकत नाही, अशा गोष्टीला आपण अमूर्त गोष्ट असं म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ माझ्या मनामध्ये असणारे देशप्रेम ही जी काही गोष्ट आहे, तर ती अमूर्त आहे. कारण की मी तुम्हाला ती दाखवू शकतो का? तर ती दाखवू शकत नाही. कुठल्या एखाद्या दुकानामध्ये जाऊन मी जे आहे, तर ते असं म्हणू शकत नाही, की बाबा मला 1 किलो जे आहे, तर ते देशप्रेम आणून द्या. मला 1 किलो जे काही आहे, तर ते राष्ट्रप्रेम आणून द्या किंवा माझ्या मनामध्ये असणारी जी काही भावना आहे, तर ती सुद्धा जी काही आहे, तर ती एक प्रकारे अमूर्तच असते. परंतु त्याच्यामध्ये लक्षात घ्या, की ज्यावेळेस एखादा परमेश्वर किंवा एखादं देवता ही जी काही आहे, तर ती दृश्य स्वरूपामध्ये आणली गेली आणि म्हणून त्याला आपण जे काही आहे, तर ते मूर्ती असं म्हणतो. म्हणजे जो परमेश्वर की इतके दिवस जो काही आहे, तर तो अमूर्त स्वरूपामध्ये होता किंवा तो जो काही आहे, तर ते दृश्य स्वरूपामध्ये नव्हता. तर अशा परमेश्वराला, अशा देवतेला जे आहे, तर ते दृश्य स्वरूपामध्ये आणणं, हे जे काही साध्य केलं गेलं, तर ते म्हणजे मूर्ती आणि ही जी काही मूर्ती आहे, तर ती कलात्मक पद्धतीने जी काही बनवण्यात येते, तर त्यामुळे त्याला मूर्तिकला असा शब्द जो काही आहे, तर तो वापरण्यात येतो. मग प्रश्न निर्माण होतो, मूर्तिपूजा का निर्माण झाली असेल? तर त्यासाठी सोपं उदाहरण आहे. विद्यार्थी मित्रांनो, जी गोष्ट आपणाला दिसते, तीच गोष्ट जी काही आहे, तर ती आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे लक्षात येते. उदाहरणार्थ काही दिवसांपूर्वी अगदी लॉकडाऊन होण्याच्या अगोदरपर्यंत
पी या गोष्टी अस्तित्वात होत्या. परंतु लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये जे काही आहे, तर ते पी याचा वापर हा ऑनलाईन टीचिंगमध्ये खूप अधिक प्रमाणात झाला आणि आता पी हा एक प्रकारचं जे काही आहे, तर ते सर्रास वापरली गेलेली जी काही आहे, तर ती गोष्ट आहे आणि त्याचा फायदा काय होतो, तर ते विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर प्रत्यक्षरित्या असल्यामुळं विद्यार्थ्यांना ते खूप अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होते. म्हणजेच काय, तर जी गोष्ट आपल्या डोळ्यासमोर असते, तर त्याचं आकलन हे आपल्याला खूप अधिक चांगल्या पद्धतीने होतं. साहजिकच परमेश्वराचं सर्वसामान्य लोकांना चांगल्या प्रकारे आकलन व्हावं किंवा एक प्रकारे त्यांच्या मनामध्ये त्याच्याविषयी कुठल्याही जे आहे तर ते किंतु परंतु हा निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून जी काही आहे तर ते मूर्तीपूजा अस्तित्वात आलेली असेल. म्हणजे जोपर्यंत एखादी गोष्ट आपल्या समोर नसते तोपर्यंत आपल्याला ती गोष्ट जी काही आहे तर ती चटकन लक्षात येत नाही आणि सर्वसामान्य लोकांची हीच अडचण किंवा एकंदरीतच मानवी स्वभावाची ही मर्यादा लक्षात घेता मूर्तीपूजेचं निर्माण किंवा मूर्तीपूजा ही निर्माण झाली असावी असा अंदाज हे अभ्यासक व्यक्त करतात. अ, ज्यावेळेस आपण मूर्तिकलेचा विचार करतो, तर त्यावेळेस आपणास अर्थातच मौर्योत्तर कालखंडाचा विचार करायचा आहे. मौर्योत्तर, गुप्त आणि गुप्तोत्तर अशा 3 कालखंडामध्ये आपण मूर्तिकलेचा विचार करणार आहोत. ज्यावेळेस आपण मौर्योत्तर कालखंडाचा विचार करतो, तर तो अर्थातच मध्य आशियातून भारतामध्ये आक्रमणं झालेली आहेत आणि या नंतरच्या कालखंडामध्ये भारतामध्ये जे आहेत, तर ते मूर्ती खऱ्या अर्थाने निर्माण झालेली दिसून येते आणि त्यामध्ये वेगवेगळ्या शैली या सुद्धा अस्तित्वात आलेल्या दिसतात. त्यामध्ये आपण उल्लेख करतो तो म्हणजे गांधार शैलीतल्या मूर्ती. गांधार शैलीतल्या मूर्ती गांधार हा अर्थातच तो परिसर आहे किंवा त्या ठिकाणाच्या नावावरून त्याला गांधार शैली म्हटलेलं आहे, की म्हणजे गांधार या ठिकाणी जी मूर्तिकला अस्तित्वात आली त्याला जे आहे ते गांधार शैलीच्या मूर्तिकला असं आपण म्हणू शकतो किंवा मथुरा शैली मथुरा आणि त्या परिसरामध्ये जी जी काही निर्मिती झाली त्याला मथुरा शैली म्हणतो. तर अमरावती म्हणजे महाराष्ट्रातलं अमरावती नाही. तर आता आपलं जे काही तेलंगणा हा जे काही राज्य निर्माण झालं तर त्या तेलंगणा या राज्याची राजधानी म्हणजे अमरावती. तर ही अमरावती या परिसरामध्ये मूर्ती निर्मितीची जी शैली निर्माण झाली त्याला आपण अमरावती शैली असं म्हणतो. अर्थातच गांधार आणि मथुरा शैली या उत्तर भारतातील मूर्ती निर्माण करण्याच्या शैली आहेत. तर अमरावती ही दक्षिण भारतातली मूर्ती निर्माण करण्याची शैली असलेली दिसून येते. सर्वप्रथम ज्या काही बौद्ध मूर्ती निर्माण झालेल्या आहेत, तर त्या अर्थातच गांधार कला शैलीमध्येच निर्माण झालेल्या आहेत. हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. गांधार शैलीच्या संदर्भामध्ये माहिती सांगताना आपण थोडक्यात असं सांगू शकतो, की या गांधार कला शैलीवर जे आहेत, तर ते ग्रीकांच्या देवतांचा प्रभाव किंवा ग्रीक शैलीचा प्रभाव हा अधिक असलेला दिसून येतो. अगदी थोडक्यात याचं जे काही आहे तर ते आकलन होण्याच्या दृष्टिकोनातून जे काही आहे तर ते माहिती सांगतो. ते म्हणजे या ज्या मूर्ती आहेत गांधार कला शैलीतील ज्या काही मूर्ती आहेत, तर त्या मूर्ती विशेषतः धष्टपुष्ट असलेल्या आपणास दिसून येतात. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याकडं बॉडी बिल्डर किंवा पैलवान हे असतात. तशा पद्धतीने या कलाशैलीमध्ये निर्माण झालेल्या मूर्ती या सुद्धा शरीराने धष्टपुष्ट अशा स्वरूपाच्या दिसतात. म्हणजे आपण अनुभूती घेतली असेल पहा, की जे पैलवान लोक असतात, तर त्यांचं शरीर धष्टपुष्ट असतं. त्याचबरोबर त्यांचं जी काही मिश्या आहेत, तर त्या मिश्या ठेवण्याची पण एक प्रकारची वेगळी शैली असते. तर तशाच पद्धतीच्या मूर्ती ह्या आपणास गांधार कला शैलीमध्ये सुद्धा ज्या आहेत, तर ते निर्माण झालेल्या दिसतात. म्हणजे एक प्रकारचा धष्टपुष्ट व्यक्ती किंवा पैलवान जसा दिसतो तशा पद्धतीच्या देवता यांनी निर्माण केलेल्या आपणास दिसून येतात. हे गांधार कला शैलीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे पहा. या पद्धतीच्या मूर्ती एक माहिती म्हणून तुम्हाला सांगायला हरकत नाही विद्यार्थ्यांनो, की मुंबईमध्ये म्युझियम आहे. तर त्या म्युझियममध्ये जे आहेत, तर ते या गांधार कला शैलीच्या मूर्ती किंवा मथुरा कला शैलीच्या मूर्ती या सुद्धा नुकत्याच मुंबईच्या म्युझियममध्ये जे आहेत, तर ते आलेल्या आहेत. तर आपण जर का म्हणजे कधी मुंबईमध्ये असाल, आपल्या परिसरामध्ये असाल किंवा आपणास जर का वेळ असेल, तर नक्कीच मुंबईच्या म्युझियममध्ये जाऊन
गांधार कला शैलीच्या, त्याचबरोबर मथुरा शैलीच्या, काश्मीरच्या शैलीच्या मूर्ती या सुद्धा आपण या पाहू शकता. त्यानंतर आपण जाणार आहोत ते म्हणजे गुप्त काळातील मूर्तिकलेच्या अनुषंगाने. मूर्तिकलेचे आपण 3 भागामध्ये अभ्यास करणार आहोत. एक म्हणजे मौर्योत्तर कालखंडामधील मूर्तिकला, गुप्त कालखंडातील मूर्तिकला आणि गुप्तोत्तर कालखंडातील मूर्तिकला. गुप्त काळातील ज्या मूर्तिकला आहेत, तर त्यामध्ये आपण काही ठिकाणांचे उल्लेख करू शकतो. ते म्हणजे मध्य प्रदेशातील उदयगिरी या ठिकाणी आपणास मूर्ती आढळून येतात, की ज्या गुहा मंदिरात आहे. मध्य प्रदेशातीलच ऐरन या ठिकाणी सुद्धा आपणास वराह आणि नृसिंह यांच्या मूर्ती आहेत. मूर्तिकलेच्याच अनुषंगाने सारनाथ शैली याचाही आपण उल्लेख जो आहे तो करू शकतो. खरं तर सारनाथ हे जे काही ठिकाण आहे तर ते बौद्ध धर्माच्या दृष्टिकोनातूनही महत्वाचे आहे. कारण की गौतम बुद्धांनी ज्ञानप्राप्तीनंतर आपले पहिले जे काही मार्गदर्शन, प्रवचन जे आहेत तर ते सारनाथ याच ठिकाणी दिलेले होते. साहजिकच या ठिकाणी असणारी गौतम बुद्धांची उपदेश देणारी जी काही आहे तर ती मुद्रा ही एक मूर्तिकलेचं एक महत्वाचं उदाहरण म्हणून आपण सांगू शकतो. या कालखंडामध्ये अर्थातच गांधार आणि मथुरा शैलीच्या मूर्ती यांची प्रगती ही सुद्धा झालेली दिसते. तर गुप्तोत्तर कालखंडातील मूर्तिकलांच्या संदर्भामध्ये आपण विशेषतः दक्षिण भारतातील मूर्तींचा उल्लेख करावा लागतो. तो म्हणजे पल्लव आणि चालुक्य काळातील मूर्ती यांचा उल्लेख करावा लागतो आणि विशेष म्हणजे या ज्या मूर्ती आहेत तर ते कलात्मक दृष्ट्या अत्यंत श्रेष्ठ दर्जाच्या आहेत. नक्षीदार मूर्ती यामध्ये आपणास आढळून येतात. अर्थातच ही अमरावती शैली म्हणून आपण त्याचा उल्लेख जो आहे तर तो करू शकतो. एकंदरीतच मौर्योत्तर कालखंड, गुप्त आणि गुप्तोत्तर कालखंड या अनुषंगाने आपणास मूर्तिकलेचा विचार हा करावा लागतो. यानंतर आपण माहिती पाहणार आहोत तर ते म्हणजे वास्तुकला. ज्याप्रमाणे आपण मूर्तींच्या संदर्भामध्ये माहिती पाहिली, ती म्हणजे मौर्योत्तर कालखंडातील मूर्ती, गुप्त काळातील मूर्ती आणि गुप्तोत्तर कालखंडातील मूर्ती. तशाच पद्धतीने आपण मौर्योत्तर आपण जे आहेत, तर ते या कालखंडातील वास्तुकलेचा अभ्यास हा मौर्योत्तर कालखंडातील, गुप्त काळातील आणि गुप्तोत्तर काळातील वास्तू या अनुषंगाने करणार आहोत. मौर्योत्तर कालखंडातील वास्तुकला असं ज्यावेळेस आपण म्हणतो, तर त्यामध्ये काही गोष्टींचा उल्लेख हा आपणास करावा लागतो. ते म्हणजे स्तूप. स्तूप म्हणजे काय? तर ज्यावेळेस विशेषतः गौतम बुद्धांच्या संदर्भामध्ये स्तूप हे निर्माण झालेले आपणास आढळून येतात, की गौतम बुद्धांच्या मृत्यूनंतर त्यांचे जे अवशेष आहेत किंवा एखाद्या श्रेष्ठ व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे जे काही अवशेष आहे, तर त्या अवशेषांवर अवशेषांचा एकत्रित ठेवून त्याच्या ठिकाणी जी काही वास्तू उभारण्यात येते, तर त्याला आपण जे आहे, तर ते स्तूप असा जो आहे, तर तो शब्द वापरतो. तर हे झालं स्तूपच्या संदर्भात. त्याच्यानंतर दुसरा प्रकार येतो तो म्हणजे रॉक कट वास्तुकला किंवा म्हणजे जे काही खडक आहेत, रॉक आहेत, तर त्यांची कट करून जी काही वास्तुकला निर्माण केली जाते, तर त्याला रॉक कट वास्तुकला असं म्हणतात. ज्यामध्ये चैत्य आणि विहार यांचा समावेश होतो पहा. चैत्य किंवा ज्याला आपण मंदिर अशा स्वरूपाचंही त्याचं स्वरूप जे आहे, तर ते सांगू शकतो. तर विहार म्हणजे राहण्याचं ठिकाण. बौद्ध धर्मामध्ये त्याचे जे भिक्खू आहेत, तर ते वेगवेगळ्या ठिकाणी जे काही आहेत, तर ते बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी जात असतात. परंतु काही काळ विशेषतः पावसाळ्याच्या कालखंडामध्ये ज्याला वर्षा विहार असं म्हणतात. वर्षा विहाराच्या कालखंडामध्ये किंवा पावसाळ्याच्या कालखंडामध्ये ते आहेत, तर ते एका कुठल्यातरी ठिकाणी राहून जे आहे, तर ते ध्यानधारणा करत असतात. तर त्यांच्या ध्यानधारणेसाठी ज्या ठिकाणांची निर्मिती करण्यात आलेली होती, तर त्याला विहार असे म्हणतात. थोडक्यात मौर्योत्तर कालखंडामध्ये स्तूप आणि रॉककट वास्तुकलामध्ये चैत्य विहार याची निर्मिती झालेली आहे आणि या या वास्तुकला अर्थातच बौद्ध धर्माच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण असलेल्या आपणास आढळतात. या कालखंडामध्ये काही वास्तुकलांमध्ये आपणास एक वेगळ्या पण गोष्टींचा उल्लेख करावा लागतो. तो म्हणजे कुशाण राजांचे शाही तीर्थस्नान. म्हणजे कुशाण राजांनी जे काही आहेत, तर ते म्हणजे कुशाण कालखंडामध्ये एक वेगळीच प्रथा ही अस्तित्वात आलेली होती, की कुशाणांचे राजे
हे देव आहेत असं समजून त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मूर्ती या उभारल्या जात होत्या आणि त्याच्याभोवती जे काही आहे तर ती वास्तू निर्माण केली जात होती. असं जे काही देवा म्हणजे राजांच्या मूर्ती च्या अनुषंगाने जे काही वास्तू निर्माण होत होत्या, तर त्याला कुशाण राजांचे शाही तीर्थस्नान असं म्हटलं जात होतं. कुशाण कालखंडामध्ये अस्तित्वात असणारी एक महत्त्वपूर्ण प्रथा परंपरा होती आणि त्या अनुषंगाने वास्तुकला ही सुद्धा निर्माण झालेली आहे. शुंग कालखंडाच्या संदर्भाने आपण स्तंभांचाही उल्लेख करू शकतो, की शुंग कालखंडामध्ये वेगवेगळे स्तंभ हे उभा करण्यात आलेले होते. विशेषतः गरुड स्तंभ विदिशा इथला, तर त्याचा उल्लेख सुद्धा जो काही आहे मध्य प्रदेशातील विदिशा या ठिकाणी असणारा गरुड स्तंभ याचाही आपण या अनुषंगाने उल्लेख करू शकतो, की जो महत्त्वपूर्ण आहे. गुप्त कालखंडाच्या काळातील जी काही वास्तुकला आहे, तर त्याचंही पुन्हा आपण 2 गटामध्ये वर्गीकरण करू शकतो. ते म्हणजे पूर्वगुप्त काळातील वास्तुकला आणि उत्तरगुप्त काळातील वास्तुकला. पूर्वगुप्त कालखंडामध्ये ज्या वास्तुकला अस्तित्वात आल्या त्याचा कालखंड अर्थातच 3रे शतक ते 5वे शतक असं करू शकतो. आणि याच्यामध्ये जे काही आहेत तर ते मध्य प्रदेशातील उदयगिरी या ठिकाणी जे काही आहेत, तर ती गुहा मंदिरं ही अस्तित्वात आलेली आपल्याला दिसतात, की गुहेचा हा मंदिरासारखा गुहांना मंदिराच्या रूपात डेव्हलप केलेला आहे. त्यामुळे त्यांना गुहा मंदिरं असं म्हणतात. मध्य प्रदेशातील उदयगिरी या ठिकाणी आपणास एक गुहा मंदिराचा उल्लेख करता येऊ शकतो. त्याचबरोबर मुक्त मंदिर किंवा मोकळ्या जागेत बांधण्यात आलेलं मंदिर, तिगावा येथील विष्णू मंदिर याचा आपण या अनुषंगाने उल्लेख करू शकतो. उत्तर गुप्त कालखंडामधील वास्तुकला याच्या अंतर्गत आपण काही मंदिरांचे उल्लेख हेही करू शकतो. त्यामध्ये देवगड आणि भितरगाव येथील विष्णू मंदिर, नाचना, कुठारा येथील पार्वती मंदिर आणि बुमरा येथील शिव मंदिर याचाही उल्लेख आपण जे आहेत तर ते करू शकतो. यानंतर गुप्तोत्तर कालखंडाचा ज्यावेळेस आपण विचार करतो, तर त्यावेळेस अर्थातच आपण दक्षिण भारताकडेच यावं लागतं. मंदिर मूर्ती निर्मितीच्या संदर्भामध्ये असेल, मूर्तिकलेच्या संदर्भाने असेल, त्याचबरोबर वास्तुकलेच्या अनुषंगानेही गुप्तोत्तर कालखंडामध्ये दक्षिण भारतातच विशेष प्रगती झालेली आहे. विशेषतः पल्लव कालखंड असेल किंवा चालुक्य कालखंड असेल, यामध्ये जे आहेत, तर ते वास्तुकलेच्या दृष्टीने एक फार प्रगती झालेली दिसते. पल्लव कालखंडामधील महेंद्रवर्मन पहिला असेल, नरसिंहवर्मन पहिला असेल, यांच्या कालखंडामध्ये वास्तुकलेच्या अनुषंगाने खूप प्रगती झालेली होती. यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी असलेल्या आपणास दिसून येतात वास्तुकलेच्या अनुषंगाने किंवा मंदिराच्या अनुषंगाने. तर त्या ठिकाणी विशाल मंडप किंवा हॉल हा असलेला आपल्याला दिसून येतो. तर गर्भगृह किंवा ज्या ठिकाणी देवतेची प्रतिमा ठेवलेली असते, तर असं जे काही जागा आहे, असं जे काही रचना आहे, त्याला आपण गर्भगृह असं म्हणतो. हे आपणास पल्लव कालखंडाच्या वास्तुकलेच्या अनुषंगाने किंवा त्याचं वैशिष्ट्य म्हणून सांगू शकतो. कारण की हे जे मंडप उभारण्यात आलेले होते, मंडप म्हणजे ज्या ठिकाणी अधिक लोकं थांबलेले असतात, तर त्याला आपण मंडप असं म्हणतो. तर ज्या ठिकाणी देवतेची प्रतिमा ते गर्भगृह. तर याची जी काही रचना आहे, तर ती वैशिष्ट्यपूर्ण असलेली दिसते. याच कालखंडामध्ये गुहा मंदिर या सुद्धा निर्माण झालेल्या आहेत. त्याचा उल्लेख मंदागपट्टू असा आपण ते करू शकतो किंवा तिरुचिरापल्ली या ठिकाणची गुहा मंदिरं आणि संरचनात्मक मंदिरं किंवा ज्याला आपण ओपन प्लेसवर असलेली मंदिरं असं म्हणतो. तर ती मामल्लापुरम आणि कांचीपुरम येथील कैलासनाथ मंदिर यांचा उल्लेख हा आपण या ठिकाणी गुप्तोत्तर कालखंडातील मंदिर किंवा वास्तुकलेच्या अनुषंगाने करू शकतो. तर विद्यार्थ्यांनो आता आपण वास्तुकलेचाही माहिती पाहिली. एकंदरीतच मंदिर मूर्ती आणि मंदिर या अनुषंगाने मंदिर स्थापत्य आणि मूर्ती स्थापत्य याचा आपण अगदी थोडक्यात जो काही आहे तर तो धावता आढावा या ठिकाणी घेतलेला आहे. आता उरलेल्या आपल्या वेळामध्ये आपण विशेषतः मौर्योत्तर कालखंडामध्ये किंवा प्रारंभिक भारताच्या इतिहासामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्या क्षेत्रामध्ये काय प्रगती झालेली होती, हे अगदी थोडक्यामध्ये जे आहेत तर ते अभ्यासणार आहोत. ज्यावेळेस आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा विचार करतो, तर त्यावेळेस हायड्रॉलिक इंजिनिअरिंग याचा जो काही आहे,
तर याचा उल्लेख जो काही आहे तर तो करू शकतो. हायड्रॉलिक इंजिनिअरिंग किंवा पाण्याच्या साहाय्याने जे काही आहेत तर ते किंवा लिक्विडच्या साहाय्याने जी काही यंत्रनिर्मिती करण्यात आलेली असते, तर त्याला आपण हायड्रॉलिक इंजिनिअरिंग असं म्हणू शकतो. प्रारंभिक भारताच्या इतिहासामध्ये हायड्रॉलिक इंजिनिअरिंग या क्षेत्रामध्ये सुद्धा काही प्रमाणात का होईना पण प्रगती झालेली दिसते. विशेषतः कल्लन या व्यक्तीने हायड्रॉलिक इंजिनिअरिंग या क्षेत्रातील प्रगतीचा उल्लेख हा केलेला आहे. कल्लन म्हणजे ज्याने राजतरंगिणी किंवा काश्मीरचा इतिहास हा लिहिलेला आहे. तर त्याने हायड्रॉलिक इंजिनिअरिंग या टेक्निकचं किंवा या तंत्रज्ञानाविषयीचा उल्लेख हा त्याच्या ग्रंथामध्ये केलेला आहे. या कालखंडामध्ये उत्तर तसेच दक्षिण भारतामध्ये अ, वेगवेगळ्या राज्यांनी जे काही आहे, तर ते जलसिंचनाच्या उपकरणांचा वापर हा केलेला होता आणि अर्थातच या जलसिंचनाच्या उपकरणांमध्ये आपणास हायड्रॉलिक इंजिनिअरिंग याचा समावेश हा असलेला आढळतो. यानंतर आपण उल्लेख करणार आहोत तर ते म्हणजे खगोलशास्त्र. खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यामध्ये फरक आहे पहा विद्यार्थ्यांनो. बऱ्याचदा विद्यार्थ्यांना खगोलशास्त्र म्हणजेच ज्योतिषशास्त्र असं वाटतं. परंतु खगोलशास्त्र म्हणजे ग्रह ताऱ्यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे खगोलशास्त्र. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. प्रारंभिक भारताच्या इतिहासामध्ये खगोलशास्त्राच्या अनुषंगाने सुद्धा बरचसं संशोधन किंवा बराचसा जो काही आहे तर ती मांडणी ही झालेली आपणास दिसून येते. या ठिकाणी काही खगोलशास्त्रज्ञ भारतात जे होऊन गेले तर त्यांचा उल्लेख आपण करू शकतो. तो म्हणजे भास्कर प्रथम, आर्यभट्ट द्वितीय, वराहमिहिर या काही खगोलशास्त्रज्ञांचा उल्लेख हा आपण करू शकतो. आपणा सर्वांना माहिती आहे, की भारताने ज्यावेळेस आपला पहिला उपग्रह हा अवकाशात सोडलेला होता, तर त्यावेळेस त्याला त्यांनी आर्यभट्ट असं नाव दिलेलं होतं. आर्यभट्ट अशा स्वरूपाचं नाव देण्याचं कारणच असं आहे, की भारतीयांनी जे आहेत तर ते खगोलशास्त्राच्या अनुषंगाने बऱ्याचशा गोष्टी किंवा जे काही आहे तर ती आपली मतं व्यक्त केलेली होती. परंतु विद्यार्थ्यांनो या ठिकाणी एक मर्यादाही लक्षात घेतली पाहिजे पहा, की भारतीयांनी खगोलशास्त्रामध्ये बऱ्याचशा गोष्टींचा जो काही आहे तर ती मांडणीही केलेली होती. अगदी या ठिकाणी आपण असं सांगू शकतो, की ब्रह्मगुप्त नावाचा जो काही खगोलशास्त्रज्ञ होता, त्याने असं म्हटलेलं होतं पहा, की ही जी पृथ्वी आहे तर ती गोल आहे. पृथ्वी गोल आहे हे खरं तर ब्रह्मगुप्ताने जे काही पृथ्वी गोल आहे हे खरं तर मांडण्यात आलेलं होतं किंवा ब्रह्मगुप्ताने जे काही आहे तर ते असं म्हणजे एखादी वस्तू जी काही आहे तर ती वर असणारी वस्तू ही खाली येऊ शकते हे ब्रह्मगुप्ताने सुद्धा जे काही होतं तर ते मांडलेलं होतं. थोडक्यात न्यूटनने जो गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडलेला होता, तशाच पद्धतीची ही मांडणी असलेली दिसते. परंतु त्याची मर्यादा अशी आहे की आम्ही जे काही आहे तर ते प्रारंभिक भारताच्या चं ज्यावेळेस आपण अभ्यास करतो किंवा ते जे काही नॉलेजच्या अनुषंगाने आपण पाहतो, तर त्या नॉलेजचं व्यवस्थित पद्धतीचं डॉक्युमेंटेशन पुराव्यासहित करून ठेवण्यामध्ये कुठेतरी आपण जे काही आहेत, तर ते कमी पडलो आणि त्यामुळं जे काही आहेत, तर या असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, तर त्या नंतरच्या कालखंडामध्ये मागे पडल्या आणि त्याबद्दलची जी काही आहे, तर ती माहिती किंवा त्या संदर्भामधलं जे काही आहे तर ते डॉक्युमेंटेशन हे पाश्चात्य शास्त्रज्ञ हे करू शकले आणि त्यामुळे जे काही आहे तर ते त्या गोष्टींच्या शोधाचं श्रेय हे अर्थातच त्यांच्याकडे गेलं. परंतु ह्या गोष्टीचं आपण समजून घेतलं पाहिजे, की भारतीयांना सुद्धा अशा स्वरूपाचं ज्ञान होतं. परंतु त्यामध्ये डॉक्युमेंटेशन करण्यामध्ये किंवा कुठेतरी त्याची मांडणी करण्यामध्ये आपण लोकं कमी पडलो, हेही आपण ज्यावेळेस अशा गोष्टींचा शास्त्रीय प्रगतीचा विचार करतो, तर त्यावेळेस लक्षात ठेवणं हे आवश्यक आहे. खगोलशास्त्राच्या अनुषंगानेच आपण सांगू शकतो, की भारतीयांनी जे आहे तर ते शून्याचा शोध हा सुद्धा जो आहे तो लावलेला होता. त्याचबरोबर गणिताच्या अनुषंगाने सुद्धा जे काही आहेत, तर ते भारतीयांनी शोध जो आहे तर तो लावलेला होता. आता आपण वास्तुकला याचा विचार जो आहे तर तो करणार आहोत. वास्तुकलेचा आपण कलेच्या अनुषंगाने विचार जो आहे तर तो केला. परंतु वास्तुकला म्हणजे फक्त कला नाही, तर या वास्तुकलेच्या निर्मितीमध्ये
अ, विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा सुद्धा वापर केलेला असतो. त्यामुळं आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान हे समजून घेण्यासाठी प्रारंभिक भारताच्या इतिहासातील विज्ञान आणि तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी या कालखंडामध्ये ज्या वास्तुकला होती, तर त्याच्यामध्ये काय प्रगती झालेली होती, तर तीही समजून घेणार आहोत. विशेषतः जी काही मंदिर निर्मिती आहे, तर त्या मंदिर निर्मितीमध्ये आपणास सिव्हिल इंजिनिअरिंगचा वापर जो आहे, तर तो केलेला दिसतो. ज्यावेळेस आपण अ, मंदिरांच्या संदर्भामध्ये पाहतो, तर मंदिरांमध्ये असणारी जी काही ड्रेनेज व्यवस्था आहे, तर ती ड्रेनेज व्यवस्था निर्माण करत असताना सिव्हिल इंजिनिअरिंगचा वापर हा त्या ठिकाणी झालेला दिसतो. त्याचबरोबर रॉक कट मंदिर म्हणजे एखादा जे आहे तर ते मोठा जे काही आहे डोंगर तिथं जे काही खडक असतो, तर ते खडक कट करून त्या ठिकाणी ज्यावेळेस मंदिर निर्मिती केलेली होती, तर ती अर्थातच सिव्हिल इंजिनिअरिंगच्या प्रगतीचाच तो पुरावा आहे. म्हणजे आपण सिव्हिल इंजिनिअरिंग चं जर का ज्ञान नसेल, तर तशा पद्धतीचं जे काही आहे, तर ते मंदिर निर्मिती करू शकत नाही. ज्या अर्थी भारतीय लोक अशा स्वरूपाच्या मंदिराची निर्मिती हे करू शकत होते, त्या अर्थी नक्कीच सिव्हिल इंजिनिअरिंगच्या क्षेत्राचं ज्ञान हे सुद्धा भारतीय लोकांकडं होतं, हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर ही कला एवढी विकसित झालेली होती, की त्यामुळे जे काही आहेत म्हणजे वास्तुकला एवढी विकसित झालेली होती, की या वास्तुकलेच्या अनुषंगाने वेगवेगळ्या कलाशैली, वास्तुकलेच्या शैली या सुद्धा निर्माण झालेल्या होत्या. त्यामध्ये उत्तर भारतामधील नागर शैलीचा उल्लेख करू शकतो. दक्षिण भारतातील द्राविड शैली, तर काही अनुषंगाने या दोन्हींचा समन्वय असणारी वेसक शैली याचाही उल्लेख आपण जे आहे तर ते करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, की या ज्या काही शैलीची जी काही मंदिरं निर्माण झालेली आहेत, तर त्या मंदिरांच्या अनुषंगाने आपणास काही ग्रंथ हे सुद्धा आढळून येतात. अर्थातच हे ग्रंथ अगोदर निर्माण झाले किंवा जे वास्तू निर्माण झाल्या आणि त्या वास्तूंच्या आधारे ग्रंथ जे आहेत, तर ते निर्माण करण्यात आले किंवा वास्तूच्या आधारे किंवा पुस्तकांच्या आधारे ग्रंथ निर्माण केले. हा एक थोडासा अभ्यासकांमध्ये जो काही आहे, तर तो वादंगाचा विषय दिसून येतो. परंतु एवढं तर आपण लक्षात घेतलं पाहिजे, की ही वास्तू कशा पद्धतीने निर्माण केली पाहिजे, या अनुषंगाने आपल्याकडं साहित्य हे तरी उपलब्ध असलेलं दिसून येतं. अर्थातच विज्ञानाच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस आपण पाहतो, तर त्यावेळेस वास्तुकलेमध्ये हे आपणास विज्ञान व सिव्हिल इंजिनिअरिंग हे जे आहेत तर ते आढळून येतं. या कालखंडामध्ये असणारे धातू हे जे काही आहेत किंवा धातुशास्त्रातील प्रगती ही सुद्धा चकित करणारी किंवा आश्चर्यचकित करणारी आहे. हेही आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. काही उदाहरण आपल्याला या ठिकाणी देता येऊ शकतात. विशेषतः दिल्ली या ठिकाणी आपणास असणारा लोहस्तंभ हा सर्वांनाच माहिती असतो. हा जो लोहस्तंभ आहे, तर तो सम्राट अशोक यांच्या काळात निर्माण झालेला जो आहे, तर तो लोहस्तंभ आहे. नंतरच्या कालखंडामध्ये जे काही आहेत, जो आहे, तर ते तुघलक कालखंडामध्ये जे आहेत, तर तो हा जो काही लोहस्तंभ आहे, तर तो दिल्ली या ठिकाणी आणण्यात आला. तर हा जो लोहस्तंभ आहे, दिल्लीचा लोहस्तंभ, तर तो इतकी वर्ष ऊन, वारा, पाऊस याच्या जे काही आहे, तर ते झेलत तो जो काही आहे, तर ते त्या ठिकाणी उभा आहे. मात्र तो लोहस्तंभ त्याला थोडा सुद्धा गंज लागलेला नाही. त्याचं कारण काय आहे? तर त्या ठिकाणी तो गंजू नये यासाठी त्याच्यामध्ये फॉस्फरसचा वापर हा करण्यात आलेला आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, की या कालखंडामध्ये असणाऱ्या व्यक्तींना नुसतंच त्या कालखंडामध्ये असणारे धातूच माहिती नव्हते. तर त्या धातूंना गंज लागू नये किंवा ते खराब होऊ नये, ते अनेक वर्ष टिकून राहावे यासाठी काय करायचं या गोष्टीचं ज्ञान होतं आणि त्यामुळं भारतीयांनी धातुशास्त्रामध्ये सुद्धा प्रगती केलेली होती. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. जसं दिल्ली या ठिकाणचा लोहस्तंभ आहे, तशाच पद्धतीचे जगन्नाथपुरी या मंदिरामध्ये सुद्धा जे काही आहे, तर ते धातुशास्त्राचा वापर हा केलेला दिसून येतो. या कालखंडामध्ये अ, वेगवेगळे धातू हे लोकांना माहिती होते. म्हणजे हिरण्य म्हणजे गोल्ड, आयस म्हणजे ब्रॉन्झ, श्याम म्हणजे आयर्न, लोह म्हणजे जो काही आहे तर ते कॉपर या ठिकाणी लोह म्हणण्यापेक्षा आपण त्याला तांबे जे आहेत तर ते म्हणूयात. सीस म्हणजे लीड, त्रपू म्हणजे टीन, रजत म्हणजे सिल्वर अशा वेगवेगळ्या धातूंचं ज्ञान किंवा धातुशास्त्राचं ज्ञान हे लोकांना होतं. हेही आपण या ठिकाणी समजून घेणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो,
आजच्या या आपल्या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण खरं तर 3 टॉपिकचा एकत्रितरित्या आढावा जो आहे तर तो घेतलेला आहे. अ, हे 3 टॉपिक एकत्रित घेण्याचं कारण असं आहे, की खरं तर भारतीयांनी जे काही आहेत तर ते ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा काही योगदान हे दिलेलं होतं. हे आपणा सर्वांना ज्ञात व्हावं या उद्देशाने हे टॉपिक एकत्रित घेतलेले. अर्थातच एन-ई-पी 2020 मध्ये जे काही आहेत, तर ते आय-के-एस या टॉपिकचा समावेश हा त्याच अनुषंगाने केलेला आहे, की आधुनिक पूर्व कालखंडामध्ये असणारं जे काही भारत आहे, तर त्या भारताने वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जी ज्ञाननिर्मिती केलेली आहे, तर त्याची माहिती ही आपणास व्हावी या उद्देशाने त्या विषयाची निर्मिती ही करण्यात आलेली आहे. आणि आपल्या विषयाच्या अनुषंगाने सुद्धा यामध्ये जो काही आहे, तर ते गोष्टी त्याच्यात समावेश झालेला आहे. त्यामुळेच आपण भाषा आणि साहित्य, मूर्तिकला, वास्तुकला, विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा एकत्रित आढावा घेतला पहा. आपण भाषा कोणकोणत्या होत्या प्रारंभी भारताच्या इतिहासामध्ये त्याचा आढावा घेत असताना अगदी भाषा म्हणजे काय आणि लिपी म्हणजे काय हेही समजून घेतलं आणि भारतामध्ये असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या भाषा आहेत, की ज्याच्यामध्ये आपण इंडो आर्यन भाषा असतील किंवा द्राविडी भाषा असतील, या 2 गटाचं वर्गीकरण आणि या 2 भाषा गटांमध्ये निर्माण झालेलं साहित्य याचा अगदी धावता आढावा या ठिकाणी घेतलेला आहे. त्याचबरोबर मूर्तिकला आणि वास्तुकला याची माहिती सांगत असतानाच आपण सांगितलं, की बाबा मूर्ती म्हणजे काय आणि भारतामध्ये मूर्तिकलेची सुरुवात का झाली असेल याविषयीचे विद्वानांचे जे काही आहेत, तर ते अंदाज या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. वास्तुकला याचा विचार खरं तर आपण 2 पॉइंट ऑफ व्ह्यूने केला. कलेच्या अनुषंगानेही वास्तुकला ही नक्कीच महत्त्वाची आहेच. परंतु त्याचबरोबर या वास्तुकलेच्या निर्मितीमध्ये काही प्रमाणात विज्ञान आणि तंत्रज्ञान याचाही समावेश आहे आणि म्हणून वास्तुकला याचा आपण 2 ठिकाणी जो आहे तर तो आढावा घेतलेला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा ज्यावेळेस आपण विचार करतो, तर त्यावेळेस अर्थातच भारतीयांनी खगोलशास्त्र असेल, त्याचबरोबर धातुशास्त्र असेल, वास्तुकलेच्या क्षेत्रामध्ये असतील किंवा इतरही जे काही आहेत, तर ते शास्त्रांच्या अनुषंगाने प्रगती केलेली आपणास आढळते. विशेषतः हायड्रॉलिक इंजिनिअरिंग हे जे काही तंत्र आहे, तर त्याचाही वापर हा जो काही आहे, तर तो आपण केलेला होता आणि त्यामुळं या सर्व गोष्टींचा जो काही आहे, तर तो आपण एक प्रकारे भारतीय ज्ञान असाच या गोष्टींचा किंवा या टॉपिकचा एकत्रितरित्या भारतीय ज्ञान परंपरा किंवा भारतीय ज्ञान जे काही आहेत, तर तेच संबोधू शकतो आणि त्यामुळे या सगळ्यांचा एकत्रितरित्या विचार हा केलेला आहे. मला खात्री आहे पहा, की आपण जरी धावता आढावा या तीनही टॉपिकचा घेतलेला असेल, तरी या जी काही आहे, तर ते जी मांडणी करण्यात आलेली आहे, त्यामधून आपणास या गोष्टींचं व्यवस्थित ज्ञान होईल. त्याचबरोबर हे जे काही घटक आहेत, तर ते घटक आपणास ज्यावेळेस आपण अध्ययन साहित्याचा वापर कराल, त्यावेळेस नक्कीच चांगल्या प्रकारे समजतील, अशी खात्री मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपण या गोष्टींचा अधिक बारकाईने अभ्यास करावा, असेही आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.